करता 111 लोकांची आम्हाला आवश्यकता आहे. यामध्ये 9 लोकांची बॉडी मेंबरचे राहतील आणि 102 लोक ते आपल्याला मेंबर लागतील. असे मिळून ते 111 लोकांची आपल्याला, हे गव्हर्नमेंट रूल आहे, तिथे बसलेले आहेत. मी काही गलत नाही सांगणार, कारण त्यांना माहिती आहे मी जे बोलतोय ते खरं आहे. तर त्याच्यामुळे मी जे काही तुम्हाला सांगतोय ते पूर्ण त्यांना माहीत आहे, त्यानुसारच ते बनलेलं आहे. म्हणून या गोष्टीवर लक्ष द्या की 111 लोकांची टीम आम्हाला पाहिजे आहे. आता हे 111 लोक आम्हाला 4 सेमिनारमध्ये निवडायचे आहेत, किंवा त्यांच्या त्यांच्या थॉट प्रोसेस, त्यांची विचार करायची आणि त्यांना आमच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे का, हा त्यांचा मुद्दा येईल. त्यांना जर आमच्यासोबत काम करायचं आणि मोठ्या एका बँकिंग सेक्टरमध्ये पार्ट बनायचं आहे आणि ते आमच्या मेंबर बनायचं असेल तर आम्ही त्यासाठी इथे आहोत. त्यासाठी आम्ही हा सेमिनार अरेंज केलेला आहे. त्याचे बेनिफिट्स काय आहेत? पहिलं आपण बेनिफिट्सवर बोलून घेऊ. बेनिफिट्स असे आहेत की इलेक्शन्स आहेत, वोटिंग आहे, नॉमिनेशन आहे, तुम्हाला वोटिंगचे अधिकार आहे, तुम्हाला नॉमिनेशनचे अधिकार आहे. आज अध्यक्ष कोणी बनेल, उद्या अध्यक्ष तुमच्यापैकी बनू शकते, जो आमच्याकडे 111 मेंबर मध्ये असेल तो. लोन्स, तुम्हाला लोन्सची फॅसिलिटी आहे, सांगतो मी समोरच्या स्लाइड मध्ये. डिव्हिडंड बेनिफिट्स जे आहे, डिव्हिडंड्सची कशी बेनिफिट्स आहे आणि प्रॉफिट आपल्याला कसं होईल, कोणत्या पर्सेंटेजला होईल ते पण आपण इथे क्लिअर करतोय. ब्रांच, प्रत्येक 111 मेंबरला एक ब्रांच अलॉटेड आहे. तो ब्रांच कुठेही ओपन करू शकतो त्याच्या फेवरेट प्लेस मध्ये. त्याला वाटते की मला मुंबईला करायचे, करू शकते, पुन्हा करू शकते. त्याला कुठे करायचं असेल त्याच्या फेवरेट प्लेसवर एक ब्रांच तो आपल्या हक्काने ओपन करू शकते. हे त्याला ऑप्शन दिलेलं आहे. नॉमिनी फॅसिलिटी आहे. तुम्ही 111 मेंबर जे रजिस्टर्ड व्हाल त्या 111 मेंबरचे नॉमिनी पण राहतील. इन केस तुम्हाला काही झालं, असं व्हायला नाही पाहिजे, पण ज्यांना होईल त्याच्यानंतर त्याच्या नॉमिनीला ते फॅसिलिटी भेटत राहील कंटिन्यू. कारण आपण बँकिंग सेक्टरमध्ये आलेलो आहे. नॉमिनी फॅसिलिटी गव्हर्नमेंट मध्ये की आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये नॉमिनी राहते. तुम्ही LIC पासून कुठलाही इन्शुरन्स घ्या, काही करा, तुमचे एक नॉमिनेशन तिथे नॉमिनी राहते. तो नॉमिनी तुमच्या नंतर त्या वस्तूला पाहतो. लोन्स, जो व्यक्ती 111 मध्ये येणार त्या व्यक्तीला 2 लोन अलॉटेड आहे प्रत्येक महिन्याला. पहिला लोन आहे अनसेक्युअर्ड लोन, 1 लाखापासून 5 लाखापर्यंत त्याच्या सोयीनुसार तो लोन कोणालाही देऊ शकते. ठीक आहे. कन्सर्न लेटर त्याचं राहील. जो व्यक्ती 111 मधून राहील त्याला आपल्याला कुठल्याच डॉक्युमेंट्सची आवश्यकता नाहीये. बाकी बेसिक केवायसी तर राहते, ज्याची गव्हर्नमेंट प्रोसिजर होती, पण जे बाकी लोन्स मध्ये ज्या प्रोसिजर राहतात की खूप सारे लोन्स आहेत आणि खूप सारे डॉक्युमेंट्स आहेत, बँकिंग पाहतात, हे पाहतात, ते पाहतात, या सगळ्या गोष्टी राहणार नाही. सेक्युअर्ड लोन मध्ये, अनसेक्युअर्ड लोन मध्ये 1 लाख ते 5 लाख पर्यंत तुम्हाला लोन अलॉटेड राहील कोणत्याही एका व्यक्तीला. म्हणजे जो आपला मेंबर आहे तो आपल्या सहीने एक लोन कधी देऊ शकते. ओके. सेकंड, सेक्युअर्ड लोन. सेक्युअर्ड लोन तुम्हाला 5 लाख ते 50 लाखापर्यंत अलॉटेड आहे. एकच लोन, एका महिन्याला एक लोन. एक मेंबर जो आपला 111 पैकी येईल, जो विचार करतो की आम्ही यांच्यासोबत पार्ट करतोय, आम्ही यांच्यासोबत येऊ मल्टी स्टेट मध्ये SS, आणि तो विचार करतोय, तर त्याला प्रत्येक महिन्याला 2 लोन अलॉटेड आहे. पहिला एक लोन आहे सेक्युअर्ड आणि दुसरा आहे अनसेक्युअर्ड. असे त्यांचे लिमिट्स दिलेले आहेत, त्याच्या वर देऊ शकणार नाही. ओके. प्रॉफिट पर्सेंटेज दिलेलं आहे इथे. प्रॉफिट पर्सेंटेज दिलेलं आहे 1 to 10 CR पर्यंत जी अमाऊंट आपल्याला प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटचं 5% ऑफ द वेगळं निघेल. 5% अमाऊंट त्या 1 ते 10 करोड पर्यंतच्या प्रॉफिट मधलं 5% अमाऊंट ही बाहेर निघेल एका फायनान्शियल इयर मधलं. त्या फायनान्शियल मधलं 5% जे बाहेर निघेल त्याला, त्या अमाऊंटला 111 लोकांमध्ये इक्वली डिवाइड होईल आणि ती अमाऊंट जवळपास 50,000 पहिल्या वर्षी राहू शकते त्या मेंबरला. ही जी अमाऊंट आहे ते फायनान्शियल इयर संपल्यानंतर एप्रिलमध्ये अलॉट होईल. म्हणजे एप्रिलमध्ये तुम्हाला ही अमाऊंट मिळेल ज्या वेळेला डिव्हिडंड वाटण्यात येईल. एप्रिलमध्ये हा डिव्हिडंड वाटण्याचा मुद्दा राहील. ओके. सेकंड, 10 ते 20 CR पर्यंत जर काम राहिलं तर 6% तुमचं डिव्हिडंड राहील. त्याला आपण 111 लोकांमध्ये डिवाइड करू इक्वली आणि ते जवळपास 1.2 लाख राहू शकते. म्हणजे जर आपण ज्या सिस्टम मध्ये काम करतोय तो जर सिस्टम प्रॉपरली वर्क करत गेला आणि आतापर्यंत करत आलेला आहे सिस्टमवर आणि त्या सिस्टम नुसार जर काम झालं तर 2 वर्षानंतर म्हणजे पहिल्या वर्षाचे जे प्रॉफिट आहे तुम्हाला 50,000 राहू शकते. दुसऱ्या वर्षी जे प्रॉफिट आहे ते 1.2 लाख राहू शकते. ओके. हे सगळं अप्रोक्सिमेट आणि कॅल्क्युलेटेड पूर्ण विचार करून दिलेला आहे. तिसरं, 20 ते 30 CR पर्यंत जर बेनिफिट आलं तर 7% आहे, ज्याला तुम्ही तिसऱ्या वर्षाला 2.10 लाख ऍज अ बेनिफिट घेऊ शकता.
हा डिव्हिडंड सांगतोय मी, आणि डिव्हिडंड हा प्रॉफिट मधला असतो, हे लक्षात घ्या की डिव्हिडंड जे मिळते हे प्रॉफिट मधलं आहे. जे आपण मल्टी स्टेट मध्ये प्रॉफिट घेऊ त्या मल्टी स्टेट मधला प्रॉफिट मधला हा जो पार्ट आहे हा तुम्हाला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मध्ये दिलेला आहे, तो तुम्हाला समोर समोर दिसेल. नंतर चौथ्या वर्षी 3.75 येऊ शकते, पण 5व्या वर्षानंतर, म्हणून मी 5च्या आकडा सुरुवातीपासून बोलत आलेलो आहे, 5 वर्षानंतर हा डिव्हिडंड एका कॉन्स्टंट रेशोवर येईल, म्हणजे कॉन्स्टंट अमाऊंटवर येईल. कॉन्स्टंट अमाऊंट म्हणजे काय? 7.5. त्याच्यावर हे रेट ऑफ इंटरेस्ट किंवा रेट ऑफ इंटरेस्ट बनण्यापेक्षा डिव्हिडंडचा जो प्रॉफिट आहे 7.5%च्या वर वाढणार नाही. प्रॉफिट किती झाला बँकेला तरी तुम्हाला 7.5 हा प्रॉफिट त्या प्रॉफिट मधला राहील. म्हणजे समजा उद्या जर अमाऊंट जर मोठी झाली तर तुम्ही म्हणाल 8.9 पॉईंट असं नाही होणार, ते ऑलरेडी 7.5 मध्ये राहणार आणि तोच अमाऊंट आखरीपर्यंत राहणार. आणि जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 5व्या वर्षी तुम्हाला 7.5 लाख रुपये फक्त डिव्हिडंड भेटू शकते मल्टी स्टेट मधलं. हा एक कॅल्क्युलेशन आहे, कॅल्क्युलेशनचा भाग आहे विथ पूर्ण मॅथमॅटिकल फॉर्म्युल्याने काढलेलं आहे. कुठलीही गोष्ट कॅल्क्युलेटेड नसेल तर ती मी सांगणार नाही. जर ते कॅल्क्युलेटेड आहे म्हणून ती या स्क्रीनवर आहे. आणि जर कुणाला वाटत असेल की हे कसं घडणार तर ते आम्ही नेक्स्ट जो 4 सेमिनारच्या नंतर जो सेमिनार होणार आहे आमच्या 111 लोकांसोबत, त्या 111 लोकांमध्ये आम्ही हा पर्सेंटेज कसा तयार होतोय हे आम्ही सांगणार आहोत. म्हणजे हा इथे भाग नाही येणार आहे की 7.5 का आणि थांबणार का, हा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तिथे भेटेल जिथे 111 लोकांची बॉडी बसेल आणि जिथे 111 लोकांचे मेंबर मध्ये, तिथे तुम्हाला लक्षात येईल की हा पूर्ण पार्ट काय आहे आणि हे सिस्टम वर्क कसं करतंय. आणि तिथे आम्ही सिस्टम पण समजू की सिस्टम कसं बनेल आणि सिस्टम वर्क कसं करेल. मी नसलो तरी सिस्टम वर्क करेल, हे मेन आहे त्यामध्ये. तो सिस्टम आपण इथे डेव्हलप करतोय.